तुमचं म्हणणं काय का ठराविक माझं वयानंतर म्हणणं, काय ज्या आई वडिलांनी आपल्याला बघितलं आहे, आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, आपलं सगळं आमच्यासाठी दिलंय, त्यांना त्यांच्या पडत्या वयात सोडता कामा नये. त्यांना आपल्या बरोबर ठेवलं पाहिजे. कारण आता त्यांची वेळ आलेली आहे. आता आमची आई होती, मी पण आईकडे जायची. मी कधीतरी म्हणायची, आई तुझे केस विंचरते. तिला माझ्या भावाचं खूप, तो सगळं करायचा ना. इतकी वर्ष त्यांनी तिला जेवण कर, तिला आंघोळ घाल, तिचे केस विंचर, तिचा डबा काढून ठेव, तिच्या गोळ्या काढून ठेव, मग ऑफिसला जा, हे सगळं त्यांनी केलंय. त्यामुळे तिला तोच आवडायचा. म्हणजे मी म्हटलं तर तू नको, तो पाहिजे तिला. पण आपण आपलं काम करायचं. बरोबर बरोबर. आता माझ्या आईचा बघ 70वा 75वा 80वा सगळे वाढदिवस भावानी केले होते. वा. पैसेवाले सुद्धा करत नाहीत आपल्या आई वडिलांचे. निश्चित. त्या पोरांनी केलं होतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आई वडिलांनी जपलं पाहिजे. आई वडिलांना जपलं पाहिजे, मुलांनी त्यांच्या माझ्या नवऱ्याची सासू होती, मावशी होती, त्या एकट्याच होत्या. मी त्या वाकोल्याच्या घरात राहत होते. त्यांना आणलं होतं आमच्या घरी. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं, तुम्ही आमच्या बरोबर राहा. नको नको तुम्ही राहा, मी जाते गावाला. मी म्हटलं होतं, कारण म्हातारी बाई होती म्हणून मी म्हटलं आमच्या बरोबर राहा. बरं, तुम्ही आता मिस्टरांचा उल्लेख केला. तुम्ही मगाशी मला म्हणाला प्रणाली, मी हे दाखवलं ना की लोक कमेंट मध्ये उगाच लिहित बसतात. लोकांना काय झालंय माहितीये, हल्ली मीडिया प्रत्येकाला वाटतं माझ्या बापाचीच आहे. कारण कोणी काही करू दे, काही बोलू दे, बोलतात वाटेल तसे. माझं काय म्हणणं, आता एक नवरा बायको आहे, ते त्यांना आवडतं नाच करायला, ते दोघं नवरा बायको त्यांच्या घरात नाच करतात. तर तुमच्या बापाचं काय केलं? त्यांना आवडतं ते करतात तर करू दे ना. मला उद्या इथे धिंगाण घाला असं वाटेल, मी घालीन, माझ्या घरात घालीन. त्याच्यावर तुला ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये, कारण मी तुझ्या घरात नाही आली आहे. बरोबर. तसं मागच्या वेळेला जेव्हा हे मी फोटो दाखवत होती तेव्हा कॉमेंटमध्ये मी वाचलं, अरे नवऱ्याचा फोटो नाहीच आहे. हे कोणत्या तरी स्त्रीने केलेलं हे असेल ना, त्यांना नाही, ते नाव नाही मी वाचलं. कॉमेंट वाचत गेली, त्याच्यामध्ये मी नावं नाही वाचत. काहीही लिहितात. तुम्ही फोटो बघा ना, नसेल बघायचं ना तर ते बंद करून टाका. पण कशाला तिचा नवराच नाही, मग त्याचा भाऊच नाही दाखवलं, त्याची आईच नाही दाखवली. कशाला? जे दिसतंय ते बघा, आवडलं तर पुढे जा, नको असेल तर बंद करा. नका ना बोलू, वाईट वाटतं प्रत्येकाला. बरोबर. नका बोलू. त्यामुळे रागही येतो, वाईटही वाटतं. बरं आम्ही काय बोललं की ते तुम्हाला झोंबतं, त्यामुळे तेही बोलायचं नाही. बरं, घराच्या संकल्पना असतात प्रत्येकाच्या. छोटं घर बोलतात, काय छोट्या घरात राहायचं, मोठं घर हवं. म्हणजे तुमच्या लेखी छोट्या घरातही तो जिव्हाळा जपता येतो का, की त्यासाठी मोठं घरच लागतं? तुला सांगितलं मी, आम्ही लहान होतो, नाना चौकात राहत होतो. आता तिथे मोठे टॉवर झालेत. म्हणजे आमचं घर 4 मजल्याची बिल्डिंग होती, 10 बाय 10चं घर होतं. आमचा बंब बाहेर होता. म्हणजे पोलीस वर दारूची भट्टी लागायची पहिल्या मजल्यावर संडासाकडे. तर पोलीस पहिले आले ना की आमच्या बंबातच ती त्यांची काठी घालायची. मग पप्पांचं आणि पोलिसांचं भांडण व्हायचं. म्हणजे आम्ही एवढ्या लहान घरात, तिथे चूल होती, तिथे कंदील होता. ग्लोब वगैरे नंतर आले आमच्या लहानपणचं, म्हणजे 80 वर्षापूर्वीचं. बरोबर. चूल होती, आई सारवायची. म्हणजे मुंबईतही? मुंबईतही. हो. म्हणजे छोट्या घरातही आपल्याला छान एन्जॉय करता येतं. त्यासाठी मोठं घर असावं असं नाही. तुम्ही स्वतःला त्यात सामावून घेतलं ना की सगळं व्यवस्थित होतं. मी 10 बाय 10 मध्ये राहिली आहे. आतली खोली आणि बाहेरची खोली तशामध्ये राहिली आहे. नंतर मग पप्पांच्या बरोबर 2 BHK मध्ये राहिलो आहोत. म्हणजे राहत गेलो. माणसं तीच आहेत, वागणं तेच आहे. फक्त आपण त्याला सगळ्याला सामावून घेतलं ना की सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे मी तुला सांगते, जॉनी भाईच्या घरी मला
त्यांनी बोलवलं. जॉनी लिव्हर जॉनी लिव्हर ते फॅमिली फ्रेंड आहेत. तर त्यांच्या अँटॉफिलच्या घरामध्ये मी गेले होते. तर असं बोलता बोलता विषय निघाला, आप कहाँ रहती हो? म्हटलं मैं फटीचर बिल्डिंग में रहती हो. फटीचर तर फटीचरच बोलणार. तेव्हा तुम्ही कुठे राहत होतात? वाकोल्याला. हा, फटीचरच होती ती. म्हणजे आताही तिकडे फटीचरच आहे. कधी पडेल अंगावर सांगता येत नाही. तर तो मला म्हणाला की अरे आप तो फटीचर बिल्डिंग में रहती है, मैं तो झोपड़े में रहता था, यहाँ से कूदी मार के जाओ. त्यांनी एका मुलाखतीत पण सांगितलंय हा किस्सा. उषाने मुझे ऐसे पूछा था तो मैंने उसको ऐसा बोला था. म्हणजे खरंच आज तुमच्याकडे येऊन ना एकतर इतकं सुंदर तुम्ही ते घराला ठेवलंय आणि थोडक्यात तुम्ही इतकं छान पद्धतीने ते प्रेझेंट केले छान. आणि तिथे एक ना शांतता वाटते घरामध्ये, का तर स्वामी आहेत सोबतीला आणि तो कानावर सतत तो आवाज पडतोय. आणि वय वर्ष 80व्या वर्षी किचन इतकं व्यवस्थित ठेवणं, स्वतःचं बेडरूम स्वतः आपण राहतो ते इतकं सुंदर व्यवस्थित ठेवणं, हे उषाताई खरंच हे तुम्हाला छान जमतंय आणि तुम्ही ते असंच जमत राहू. पप्पांच्यामुळे सवय लागली. आमचे पप्पा मिलिटरीत होते. आमच्या त्या घरामध्ये टेबलावर जर पेपर आहे, तो पेपर असा आला ना सकाळी पेपरवाल्याकडनं, तर तो असाच राहायला पाहिजे. तू वाचायला घेतल्यावर पण ती जी घडी आहे ती घडी तशीच राहिली पाहिजे. तो जर वाकडा पडला की पप्पानी टाराकन फाडून टाका. पुस्तकं वही जिथल्या तिथे सरळ ठेवायची. अशी जरा आहे फाडली तर आई म्हणायची तुम्ही फाडता आणि तुम्हालाच परत आणून द्यावं लागतं. पण ती सवय त्यांची. पलंगावरची चादर सुद्धा अशी घट्ट, त्याच्यावर एक चुणी नाही पाहिजे का राग आला त्यांना. नाही खरंच मस्त. आणि आता भूक लागली आहे उषाताईंना आणि आम्हालाही, त्यामुळे आता वेळ झालाय आमच्या लंच डेटचा. पण आज खरंच त्यांनी जेवताना बघू नका, नजर लागेल. नाही. आणि आज अर्थात तुम्हाला सगळ्यांना घराविषयीच्या त्यांच्या संकल्पना, नात्यांविषयीची त्यांची एक त्यांनी काय सांगितलं आपल्याला, त्याचबरोबर घराविषयी त्या ज्या गोष्टी त्यांनी आपल्याला शेअर केल्या त्या प्रत्येक आम्ही रिलेट करू याच्याशी. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही ते सगळं सामावण्याचा प्रयत्न केलाय, इतकं छान हे केलंय. आणि अशीच ताकद ईश्वर तुम्हाला देत राहो आणि तुम्ही जिद्दीनं राहा आणि मस्त एन्जॉय करा, काम करा, बेसिकली काम करा. काम पाहिजे, काम नसलं तर अर्थात लोकमतला तुम्ही इतका वेळ दिलात आणि छान तुमच्या घराची सफर घडवलीत. आणि आता आमची लंच डेट आहे, सो आता आम्ही लंचला बसतोय. तर तोपर्यंत यांना आपण टाटा बाय बाय करूया लोकांना. तोपर्यंत नाही जाता आम्ही टाटा बाय बाय करतो आणि लंचला आम्ही आता बसत आहोत. आणि अर्थात कमेंटमध्ये नक्कीच कळवा की कसं वाटलं उषाताईंचं घर. आपण आता लंच डेटला उषाताईंनी बनवलं आमच्यासाठी